सन्माननीय या ग्रंथदिंडीची सुरुवात करत आहेत। सर्वांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे। मैं जाऊ ना पंढरीनाथ महाराज की होली तुकाराम ज्ञानेश्वर होली तुकाराम ज्ञानराज माहोली तुकाराम ज्ञानराज माहोली तुकाराम माऊली
बेटा बेटा आपली प्रशासकीय सेवा करून गेलेले माजी शिक्षक गुरुजन वर्ग आहेत. पुन्हा एकदा साक्षी राहून या क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. ओके
अध्यक्ष मत्स्य ग्रामविकास मंडळ मुंबई यांचा सुद्धा सन्मान करतील हे सखी म्हणतील. सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी म्हणत सूर्यकांत दत्ताराम गाडे सन्मान अल्केश गुरव यांचा. पाळेकर सरपंच ग्रामपंचायत पाळेकरवाडी यांचा सन्मान.
रत्नागिरी जिल्हा या जिल्हा परिषदेचे तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी श्री सुहास यशवंत कडगे यांना मी सन्मानासाठी आमंत्रित करतो. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे आदरणीय गुरुवर्य सुहास कडगे यांचा या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. श्री शिक्षक मंत्री सर यांचा गुणगौरव आणि त्यांचा सन्मान मंगेश गोपाळ राठे. भगवान पवार सेवानिवृत्त PSI. त्यांचा सन्मान दीपक गाडी येथे. यांचा सन्मान माननीय श्री देवेंद्र यांनी करावा अशी विनंती. सन्मान माननीय श्री देवेंद्र. विजय ठाकूर देसाई यांचा सन्मान त्यांच्या मातोश्री या घेत आहेत. सर्वांनी शाळेमध्ये स्वागत करायचं आहे. तहसीलदार सर. अर्चना विठ्ठल कांबळे, केंद्र शाळा पाटील. वकील यांच्या त्यानंतर रामदास चव्हाण यांचा सन्मान. माझी प्रथम जरा ओळख करून देते. मी वृषाली विश्वनाथ ठाकूर देसाई. इथे असताना BSc B.Ed होते. आता MSc B.Ed विथ डिस्टिंक्शन प्लस अभियोग्यता चाचणी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा 130 मार्क मिळवलेले आहेत. आणि सध्या श्री व्याघ्रेश्वर या गावच्या ग्रामदैवत श्री केळंबिका माता आणि ह्या देवी देवतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी या ठिकाणी नेहमीच मिळालेला आहे. आणि म्हणूनच आम्हाला हे भाग्य लाभते की शाळेचा 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. आपल्याला नेहमीच माहिती आहे की मनोगतासाठी मला वाटतं या व्यासपीठावर
दीपक चोरस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे केंद्र प्रमुख किरणोत्कर, सर्व प्रमुख ग्रामस्थ, त्यात करून मी जो काही विचार करून आलो होतो आता आमचे मित्र अजित यांनी बदल करून आणखीन काहीतरी वेगळं बोला असं म्हटलंय, प्रयत्न करतो. या गाव दत्तात्रय साठवणेकर साहेब, तसेच आज प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती देवगड माननीय श्री संतोष गिरजे साहेब, उपसरपंच माझे सहकारी मनसूर सोलकर, त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र कुमार चव्हाण यांनी सर्व पाहुण्यांना मान्यवरांना भेटी मानलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांचं दिसत आहे. झाल्यानंतर भाषण नसतात आणि भाषण मी करणार नाही आहे. मला येतं का मुंबई मंचे ग्रामविकास मंडळ मुंबई यांचं यथोचित सन्मान प्रथम महोत्सव समितीच्या वतीने एकूणच सर्व आजी माजी विद्यार्थी यांच्या वतीने, त्याचबरोबर श्रीरामे सर यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आहे. त्यानंतर सुरेश पाटील सर यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुरेश पाटील सर सर्व गुरुवर्य आपल्या ज्ञानालयांचं कार्य या ठिकाणी करत आहे. हे कार्य शुभस्ते सौ कीर्ती मॅडम यांचा सन्मान करायचा. पृथ्वी तलावरती अनेक प्राणी आहेत मित्रांनो, बरेच प्राणी आहेत ना पृथ्वी तलावरती. त्यापैकी एक प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. सगळे प्राणी आहेत तसेच आहेत, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही किंवा अधोगती झालेली नाही, आहेत तसेच आहेत. फक्त मनुष्य प्राण्याने गेल्या हजारो वर्षामध्ये आपल्यामध्ये खूप स्थित्यंतर केली, अनेक बदल केले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे जग मुठ्ठीमध्ये आलं, बरोबर ना. आज मोबाईल आला, सगळं जग मुठ्ठीमध्ये आलं, बरोबर की नाही. संगणक आला, मोबाईल आला, व्हॉट्सॲप आलं. आज इथून आपण परदेशातल्या माणसाशी सुद्धा संपर्क साधू शकतो. ही बाह्यस्तरावरती सगळी प्रगती आहे माणसाची. कुठली? बाह्यस्तरावरती पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान सगळा माणसाला मिळाला आहे. पण आंतरिक स्तरावरती मनुष्य अजूनही सुखी किंवा समाधानी झालेला नाही. आज सर्वजण पैशाच्या मागे लागलेले आहेत. कशाच्या मागे? पैशाच्या मागे. माणसाने माणसाशी माणसाचे वागावे अशी एक वामनराव कवी यांची ही आहे उक्ती. आज कुठलीही बातमी बघितली, पेपर उघडला किंवा टी व्ही लावला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बातम्या असतात. खून, दरोडे, मारामाऱ्या, अत्याचार, अन्याय, दुर्वासना, मुलांचा ऱ्हास झालेला आहे. आज आपल्या घरामध्ये डिनर सेट आहेत, सोफा सेट आहेत, दागिन्यांचे सेट आहेत, मेकअप सेट आहेत, परंतु माणसाची मनं अपसेट झालेली आहेत, बरोबर आहे का. आज माणूस समाधानी नाही. पैसा नाही असं नाही, पैसा भरपूर आहे पण आजी माझी विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी लावलेल्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या एखादे हा सन्मान सोहळा
मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली अस्मा. काल रात्री 10 वाजेपर्यंत गेटवरच्या नावाचं लेटरिंग सादर करत होते. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने. सर यांच्या वतीने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी. जोरदार टाळ्या धर्मांतर सरांसाठी. आणि या ठिकाणी श्रीफळ देण्यात येणार आहे पुष्पवृक्ष. शाळांनी या ठिकाणी पुष्पवृक्ष देऊन सन्मान होतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिरकुंटर सरांसाठी. जोरदार टाळ्या. श्रीफळ पुष्पवृक्ष देऊन या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. पुरस्कार या ठिकाणी सन्मान छोटासा होतोय. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे विद्यार्थ्यांनो. सर टाळ्या झाल्याच पाहिजे सर. अतिशय धन्यवाद. आमंत्रण देऊन या ठिकाणी बोलावण्यात आले. पूजन निर्विघ्नपणे पार पाडून द्या. कालचा जसा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडून दिला तर आजचा संपूर्ण व्यवहाराचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडून द्या. पाणी काय काम होईल ना आता बोलवा हाताचे कोपरे
खाली जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 ला आसन सोडायचं, विश्राम. मंडळी, जेवढं यांनी सहज आणि सोपं केलंय ना, तुम्ही करून बघा. आपलं काय होतं माहितीये का, मराठी बाणा चला 1 ची स्थिती, 2 3 थांबा. बघा, दोन्ही पाय आपल्या त्या नितंबांच्या बाजूला सोडलेले आहेत. दोन्ही गुडघे एकमेकांवरती आलेले आहेत आणि पाठीमागे वरून हात आणि दुसरा हात खाली घेऊन ते बोटांची पकड केलेली आहे. पाठीचा कणा ताठ, नजर समोर. हे गोमुखासन आहे. आसन सोडायचं आहे. बघा ते काय करतात ते लक्ष द्या की त्यांची पायाची स्थिती बघा कशी आहे. 2 3 गुडघा उभा केला, त्याला आतून विळखा देऊन पाऊल पकडलेला आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर जरा प्रयत्न करून बघा किती सोपं आहे की कठीण आहे ते कळेल. मुलांचं वय आहे, लवचिकपणा असतो, त्याच्यामुळे त्यांना सहज सोपं होत आहे, सहज साध्य होत आहे. मान खांद्याच्या बरोबर समोर पाहिजे. मागचा हात आहे तो आपला पाठीवरती पाहिजे. पुढे वाकायचं नाही, पाठीचा कणा ताठ. हा, खूप छान. आसन सोडायचं आहे. पोटाचा आणि छातीचा भाग वरती घ्यायचा आणि मान मागे सोडायची आहे. आसन सोडायचं आहे. ह्या आसनामध्ये आपण पाहिली तर पोटाची आणि संपूर्ण पाय फोल्ड करून घ्या, अंगठे पकडून घ्या. चला 3 आकर्ण धनुरासन. जसं आपण धनुष्याचे बाण खेचतो ना त्याप्रमाणे ही स्थिती आहे. आकर्ण म्हणजे कानापर्यंत खेचायचं आहे. नजर समोर. आसन सोडायचं आहे. थांबा थांबा. जितके जवळ आपल्याला पाय फोल्ड करून घेता येतील आपल्या सीटच्या जवळ तेवढे जवळ घ्यायचे आहे. हातांची स्थिती घेतलेली आहे आणि हातांच्या आणि पायांच्या तळव्यांवरती आपला पोटाचा भाग आणि छातीचा भाग वरती उचलायचा आहे. 2 आणि आता टाचा उचलायचे आहे. 3 सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आसन सोडताना पहिला टाचा खाली, मग पोटाचा आणि छातीचा भाग खाली घ्यायचा, सावकाश आसन सोडायचं. हे खरं तर कठीण असणार. सावधान. 1 45 अंशावरती, 2 90 अंशाचा कोन, 3 हलासन. ज्यांना गर्भासन जमतंय त्यांनी गर्भासन केलेलं आहे. 2 90, 3 अर्ध हलासन, ज्या मागे हलासन. चला सर्वांगासन. पाठीला आधार द्या आणि जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचा प्रयत्न करा. ताई अंकिनी होती वरती, हात खाली घ्या, थोडीशी अंकिनी वरती ते पाय खाली घ्या आणखी पाठीला. खूप छान. ही झाली 1 ची स्थिती. 2 ला काय करायचं आहे, टाच्यावरती उचलायचं आहे. 2 या आसनाचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे मुलांची उंची वाढण्यामध्ये मदत होते. हे स्नायू बलगड्यांचे स्नायू ते किती जातात, त्याच्यामुळे त्यांची तिकडची कार्यक्षमता वाढते. पायांचे स्नायू, तळव्यांचे स्नायू खूप बळकट व्हायला मदत होते. 3 ला आसन सोडायचं आहे. 2 90 अंशाचा कोन करून आपण जसं खुर्चीमध्ये बसतो तसं आपल्याला बसायचं आहे. खूप कठीण आसन आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. 3 विश्राम. या पूर्वस्थितीला ज्यांना पाय प्रसारण, डावा पाय कमरेचा भाग दाबायचा आहे खाली, नजर समोर. 4 द्विपाद प्रसारण. 5 अष्टांग नमस्कार. 8 अंग लागलेली आहेत. आपण म्हणतो ना श्री साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे 8 अंग लागलेले आहेत. पायाचे 2 चवडे लागलेले आहेत, 2 गुडघे, 4 हातांचे तळवे, 6 छातीचा भाग लागलेला आहे, पोट नाही टेकलेलं आहे त्यांनी, आणि माथाच लागलेला आहे. असे 8 अंग लागले. नाक लावायचं नाहीये, माथा लावायचा आहे. आणि सीटचा पोर्शन वरती घेतलेला आहे, त्याच्यामुळे पोटावरती दबावून अतिरिक्त वायू बाहेर फेकला जातो. सर्पासन. जसं सर्पाची स्थिती असते त्याप्रमाणे सर्पासन.
भूधरासन डोंगर करायचा आहे, कमरेचा भाग वरती घ्यायचा, पायाचे तळवे जागेवरतीच आहेत, तळवे टेकलेले आहेत पूर्णपणे. एक पाद आकर्षण, 9 द्विपाद आकर्षण आणि 10 पूर्वस्थिती. हे झालंय अर्ध आवर्तन. आता 2 एक ऊर्ध्व नमस्कार झालं. जानु शिरासन, एक पाद प्रसारण उजवा पाय, द्विपाद प्रसारण डावा पाय, अष्टांग नमस्कार, सर्पासन, भूधरासन, एक पाद आकर्षण उजवा पाय, जिथून पाय नेलेला आहे तिथेच परत आणून ठेवायचा आहे, द्विपाद आकर्षण आणि पूर्वस्थिती. हा झाला. जोरदार आवाज येत आहे. 77व्या वर्षी शीर्षासन. खरंच खूप कौतुक आहे म्हणजे कधी तुमचं. माणसाला किती फिट असावं त्याचा आदर्श नमुना. याच्यामध्ये आपण पंखासन करतो. आपण पंखा हलवतात ना, तसे पंखासन पण होतं त्यांचं. पद्मासन घातले त्यांनी, पंखासन केलेलं आहे. खूप छान. मुलांना हे पाहून ठेवा, तुम्हालाही सहज जमेल ते, फक्त थोडंसं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कुटियान बघा, आपले पंथ्या ठेवायला कोणाने असायचे, सहज एक पंथी राहील आणि त्यांनी आता नवली करत आहे, प्रयत्न करत आहे. ते नवली पोटाच्या स्नायूंवरती पूर्ण कंट्रोल आहे. मध्य नवली, वाम नवली, दाहिनी नवली आणि आता समुद्र मंथन पूर्णपणे त्यांनी पोटाच्या आकारा प्रकारे फिरवलेले आहे. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक क्रमांकासाठी या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती आहे की आपण थोडं टाळ्या वाजून या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मुख्य विद्यार्थी या ठिकाणी तयार राहायचे. स्पंदन गजानन ढवळे. टाळ्या वाजून सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचे. निबंध लेखन स्पर्धेचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळवले आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. पारितोषिक स्वीकारायचे. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करावं. लहान गटाचे पारितोषिक स्वीकारायचे. सर्वांना विनंती आहे की एकदा टाळ्या वाजून विद्यार्थ्यांचं आपण अभिनंदन करायचं. अभिनंदन. त्या ठिकाणी मिळाले त्या मुलीचा या ठिकाणी येऊन गौरव करावा. त्यानंतर इकडे बघ पुढचं पाहिजे. त्यानंतर आपण मोठ्या गटाकडे या ठिकाणी वळूया. मोठ्या गट व्यासपीठावर घेऊन आपलं बक्षीस स्वीकारायचे. मुलीच्या गाडी या विनंतीला विनंती आहे की आपण बक्षीस स्वीकारायचे आणि मोठ्या गटातला प्रथम क्रमांक यायचे नाव घेतल्यानंतर त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बोल त्यानंतर खाली गेम मधलं प्रथम क्रमांक खाली गेम आपण कोणते धाव हा 75. पहिली गेम बरोबर आहे, पण मला तू जरा ऍडजस्ट करून दिलं. इकडच्या कोणाला सांग ना, मला रत्नागिरीला जायचं. तर मला अमोलचाच फोन येतो. ऐक तरी. हो बरोबर, मला तर अमोलचाच मला फोन येतोय. बरोबर ना, कारण लोकांचं काम पण आहे ना रे बाई. त्यानंतर आपण पहिली गेम 3 आता कंटिन्यू इव्हेंट चालू होतं ना, इव्हेंट. तर प्रत्येक इव्हेंटला तो समोर माझ्यासोबत फोटो मार. आता ऐक तरी, मी मिनिमम जास्तीत जास्त ना तुला 10पर्यंत थांबेन. त्याच्यापुढे मला थांबायला नाही जमणार. ते शूट घेतलं आहे तेवढा पण तो आपण काहीतरी हे करायला पाहिजे ना. आपण पण शूट घेतलं आहे म्हणून करायचं. अरे 8चा टायमिंग दिला होता. 8चा टायमिंग मेन 10पर्यंत. त्याच्या पुढे नाही जमणार, कारण मला पण तिकडे पोचायचं आहे म्हणून.
पारितोषिक आलेलं आहे आणि ते पारितोषिक आलेलं आहे रोख 3,000 रुपये बद्द या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी आमच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दिलं जाणार आहे. इयत्ता 7वीची प्रथम मुलगी जटार यांच्या स्पर्धात त्यांचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा 3,000 रुपयाचं रोख पारितोषिक या मुलाला या ठिकाणी दिलं जातं. त्यांच्याकडून जटार परिवारांकडून मुलगा आणि मुलगी या दोघांना सुद्धा प्रत्येकी 3,000 प्रकाश रहाटे स्वीकारायचं आहे. सारिका रहाटे, आरती गोरपडे, प्रकाश रहाटे यांनी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमासाठी मोठं असं आर्थिक योगदान प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सेवी सोलकर चप्पल काढायची पहिला तू सर्वांनी एकदा टाळ्या वाजून आपल्या शाळेसाठी गौरवशाली शाळेसाठी टाळ्या वाजवायचे. हा केक या ठिकाणी कापल्यानंतर आपण सर्वांनी उत्साहामध्ये या ठिकाणी टाळ्या वाजून आपल्या शाळेचा गुणगौरव करायचा आहे. मोठ्या फटाक्यांच्या आतिषबाजीत या ठिकाणी या आपल्या शतक महोत्सव
गणपती पाहुन
बारिशया आसमान ने छोड़ दिए हैं पल खुले कहीं हम जैसे देखे ये जहां है वैसा ही ऐसी नजर अपनी खुद की सोच लाओ जरा फैलाओ मैं दिख रहा हूं चलो 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 नए ख्वाब बुन मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं सारे इत्तेफाक या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे सुनो बाल से दुनिया वालों पूरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है तो तुम भी कहो हम मिलजुल के बोले अब तो यारा अपना जहां है सबसे प्यारा आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा अपना जहां है सबसे प्यारा हमने कहा है जो तुम भी कहो चलते शरारे हैं पानी के आरे हैं हम काटे जगते नहीं चले से आते हैं हमें तड़पाते हैं वो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर घबराओगे कि घर घबराओगे देखो घबराओगे कि तुम ये घर सोना सोना है मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ थी मुझको करती रुलाती सबसे
सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी ये मजनून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी सड़क पर अपना सीना ताने अपना सीना ताने मंदिर कहाँ कहाँ रुकना है ऊपर वाला जाने ऊपर वाला जाने बढ़ते जाए हमसे ढंग जैसे एक दरिया तूफान सर पे लाल टोपी रूसी गिरती दिल है हिंदुस्तान मेरा जूता है जापान ये कभी
प्रत्यक्षात पांडुरंग या स्टेजवरती या मुलांनी अवतरलेला आहे. या गीतामध्ये जो सिद्धाजोड मुलगा उभा आहे याला थोडीशी दुखापत झालेली आहे. मगाशी दुखापत झालेली होती तरी सुद्धा बघा त्याची एनर्जी बघा. एनर्जी बघा या मुलाची. आवडलं असेल तर नक्कीच टाळ्यांच्या गजरापर्यंत मुलांचं स्वागत करायचं आहे. बघा खरोखर आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव? अहो तुम्हाच ते छाव नाही असं झालंय नाही.